तर मिटकरींनी काही प्रश्न उपस्थित केलेत आणि मिटकरींनी उपस्थित केलेला प्रश्न हा गंभीर आहे। 6 लोक होते तर 5च मृतदेह कसे, असं राऊत यांनी म्हटलंय। आणि दादांचे कागद तसेच होते, हे कसं काय? हा मुद्दा संसदेतही उपस्थित करणार, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। अजित पवार यांच्या पक्षाचे एक आमदार अमोल मिटकर यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। मी ते वाचले आणि ऐकले। ते गंभीर स्वरूपाचे प्रश्न आहेत। अजित पवार यांच्यासारखा नेता विमानात बसतोय, त्यांच्याबरोबर कोणी प्रमुख व्यक्ती नाही, त्यांचा ओएसडी नाही किंवा अमुक नाही, इतर काही गोष्टी नाहीत, विमानाचं मेंटेनन्सचं सर्टिफिकेट नाही। त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये शंका येणार आहे। तुमच्याही मनात तशी शंका आहे? माझ्या मनात पहिल्या दिवशी शंका आहे। ज्या दिवशी अजित पवारांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे आणि योग्य वेळी उघड करेन, तेव्हाच माझ्या मनात धस झाला। तेव्हाच तुम्ही याचा अर्थ असा होता की अजितदादांनी भारतीय जनता पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर या प्रतिक्रियांच्या माध्यमातून संजय राऊत यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातलेले आहेत। तर हा मुद्दा आता संसदेत सुद्धा उपस्थित करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत आणि यामध्ये काही संशयास्पद सुद्धा हा मृत्यू असल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्यात। यामध्ये अमोल मिटकरींनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते आणि याच प्रश्नांचा आधार घेत संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की अशा प्रकारचा संशय मला पूर्वीच येत होता आणि जस्टिस लोया प्रकरणाची मला आता आठवण येते, असंही म्हटलं। मिटकरींनी जे प्रश्न गंभीर उपस्थित केले होते त्याची श्री पुढे संजय राऊतांनी ओढलेली आणि ते म्हणतात की संसदेत सुद्धा हे सगळे प्रश्न आता उपस्थित केले जाणार आहेत, उपस्थित करणार आहे। हा मुद्दा संसदेत उपस्थित करून संपूर्ण देशाचं लक्ष या मुद्द्याकडे वेधलं जाईल, असं एकंदरीतच संजय राऊत यांचं हे वक्तव्य होतं। तर या संदर्भात उज्ज्वल निकम यांची काय प्रतिक्रिया तेही पाहूया। की त्यामुळे सगळ्या डेड बॉडीज ह्या कोळशासारख्या जळून खाक झाल्या होत्या, हे आपण पिक्चरमधून देखील पाहिलेलं आहे। त्यामुळे एखाद्याच्या अपघात झालेल्या मृत्यूबद्दल वेगवेगळे संशय निर्माण करून आपण निष्कारण वेगळी कलाटणी देतो आहे, असं माझं स्पष्ट मत आहे। जस्टिस लोयांचा मृत्यू हा त्यांचा हृदयविकाराच्या आजारी झाला होता आणि अचानक त्यांना हार्ट अटॅक आल्याने तिथे मृत्यू पावला। परंतु दुर्दैवाने याचं देखील राजकीय भांडवल केलं जातं। हे आपल्या लोकशाहीचं प्रगत चिन्ह म्हणायचं की एखाद्याबद्दल अफवा आणि वावड्या उडून लोकांना झुलवत ठेवायचं।